छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण ठिय्या मांडलेला आहे. कधीपर्यंत उपोषण चालू राहणार? आपण इथं खाण्याची देखील सोय केलेली आहे. जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण सरकार त्यांच्या मागण्या मागून मान्य करून तात्काळ क्षणी तिथं पोहोचून त्यांचं उपोषण सोडवत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही ठिय्या मांडव आंदोलन चालू केलेलं आहे. आता काय नेमकं खाण्याचे पदार्थ तयार केले? काय नाही, फक्त आम्ही इथं काही असे चोचले पुरवायला आलेलो नाही एकमेकाची, फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी फक्त भात केलेला आहे आणि तेच खाऊन आमचा माणूस तिथं उपाशी मरतोय. परंतु सर्वांचीच तेवढी शारीरिक कॅपॅसिटी नसते. ह्याचं भान राखून आपण या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना, बाकी इतर समाजाच्या बांधवांनी देखील मदत म्हणून जेवणाचं इथं नियोजन केलेलं आहे. बैलगाड्या मोठ्या प्रमाणात आहे, कसं बैलाचं आपण नियोजन करतो? आपण या ठिकाणी बैलांना तर खूप त्रास होत आहे, कारण तुम्हालाही माहित असेल आपण सगळी गाव खेड्यातली माणसं आहेत. डांबरावर बैलांना भरपूर सकाळपासून बैल खाली बसलेले नाहीत, परंतु आम्ही त्यांचा पण विचार न करता या ठिकाणी बैलगाड्या बैल सोडून रस्त्यात बांधलेले आहेत. चाऱ्याचं नियोजन कसं आहे? चाऱ्याचं नियोजन कोण आणून देतं हे माहित नाही, परंतु कमी पडलं गेले. किती दिवस राहील? जोपर्यंत मनोजदादांचं आंदोलन संपत नाही, मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज तिथं पोहोचून उद्या विशेष अधिवेशनाची घोषणा करावी. हे आंदोलन आम्ही इथल्या इथं थांबवू, अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही, वरची वर चिघळत जाईल आणि त्यास जबाबदार प्रशासन राहील.